नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। वातावरणामध्ये आता हळूहळू उष्णता वाढायला लागली आहे। शरीराला थंडावा देणारं आज आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते पाहणार आहोत। या पन्ह्याला पहा किती सुंदर असा रंग आलेला आहे। हे कैरीचं पन्ह बनवून तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता आणि मिनिटभरामध्येच तुम्ही हे कैरीचं पन्ह तयार करू शकता। आज आपण अजिबात साखर न वापरता हे कैरीचं पन्ह तयार करणार आहोत। बघता क्षणी पिऊशी वाटेल असं मस्त थंडगार कैरीचं पन्ह साध्या सोप्या पद्धतीने काही टिप्स सहित बनवणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 कैऱ्या घेतल्या आहेत, अगदी ताज्या कैऱ्या आहेत। साधारण अर्धा तासापूर्वी ह्या मी पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या। पाण्यात बुडवून ठेवण्याचं कारण म्हणजे या कैरीच्या तोंडाला जो चीक असतो ना, तो असं पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे तो निघून जातो। तसंच कैरीमध्ये जी उष्णता असते ती सुद्धा कमी होण्यास मदत होते। त्यामुळे कमीत कमी कैऱ्या अर्धा तास तरी पाण्यात बुडवून ठेवायच्या आहेत। अजून एक पाण्याने धुवून इथे मी कैऱ्या आता डब्यात ठेवल्या आहेत। इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे, त्यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवायचा आहे। झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर आता पूर्ण थंड झाले आहे। झाकण उघडूया आणि कैरीचा डब्बा काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता पाणी न घालता सुद्धा इथे आपल्या छान अशा कैऱ्या शिजलेल्या आहे। आता याला थंड करून घेऊया। कैऱ्या आता पूर्ण थंड झालेल्या आहेत। आता चमच्याच्या साहाय्याने याचा जो गर आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। हाताने किंवा चमच्याने कोणत्याही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने हा गर काढून घ्यायचा आहे। इथे मी 4ही कैऱ्यांचा गर काढून घेतला आहे। पुन्हा कुकरच्या भांड्यामध्ये घालूया। हा गर साधारण 1 मोठी वाटी भरून एवढा असेल। आता आपण जेवढा गर घेतला आहे तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे। पन्ह्यासाठी गूळ वापरल्यामुळे आपल्या पन्ह्याला रंगसुद्धा छान येतो आणि पौष्टिकसुद्धा होतो। हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरीही चालेल किंवा संपूर्ण साखर वापरली तरीसुद्धा चालेल। गूळ घातल्यानंतर आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। गूळ आपण छान असा एकत्र करून घेतला आहे। आता यामध्ये आवर्जून घालायची एक गोष्ट म्हणजे वेलची पूड। वेलची पूड इथे मी खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घेतली आहे। वेलची ही थंड असते, त्यामुळे पन्ह्याला चव तर छान येतेच, पण शरीराला देखील थंडावा मिळतो। आता यामध्ये मी काही केसरच्या काड्या घालणार आहे। केसर घातल्यामुळे पन्ह्याला रंगही सुरेख येतो आणि स्वादसुद्धा अगदी छान लागतो। आता आपण यामध्ये गूळ घातला आहे। गूळ वितळण्यासाठी बराच वेळ लागेल, त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेणार आहे, त्यामुळे गूळ पटकन बारीक होईल। मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे गूळ तर बारीक होतोच, पण कैरीच्या काही फोडी असतील मोठ्या त्यासुद्धा बारीक होतात। इथे आपलं मस्त एकसंध कैरीच्या पन्ह्याचं मिश्रण तयार झाले आहे। अगदी स्मूथ असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। केसर आणि गूळ वापरला आहे, त्यामुळे कैरीचं पन्ह पौष्टिक तर झालंच, पण रंगसुद्धा सुरेख आला आहे आणि स्वादसुद्धा अगदी छान येतो। त्यामुळे गूळ आणि केसर नक्की घाला। असं कैरीच्या पन्ह्याचं मिश्रण काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर आरामशीर टिकेल आणि या मिश्रणापासून तुम्ही अर्ध्या मिनिटातच थंडगार असं कैरीचं पन्ह तयार करू शकता। संध्याकाळी चहा घेण्यापेक्षा किंवा पाहुणे आल्यावर लिंबू सरबत किंवा इतर काही थंडगार पेय देण्यापेक्षा तुम्ही असं कैरीचं पन्ह बनवून त्यांना देऊ शकता। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे कैरीचं पन्ह घेतलं, त्यामध्ये 1.5 ग्लास थंडगार पाणी घेतलं आहे। आता हे छान एकत्र करून घेऊया। यामध्ये थोडंसं काळं मीठ, साधं मीठ घालायचं, छान एकत्र करून घ्यायचं आहे। इथे मी आणखीन 2 चमचे कैरीच्या पन्ह्याचं मिश्रण घातलं आहे। ती क्लिप रेकॉर्ड झालेली नाही आहे आणि छान असं आता एकत्र करून घेतलेलं आहे। बर्फ घालायचा आणि इथे आपलं मस्त थंडगार कैरीचं पन्ह तयार झालं आहे। आजच्या कैरीच्या पन्ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।